या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवसेना शाखा क्रमांक 196 चे शाखा प्रमुख सन्माननीय श्री जोबा केसरकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी साहेब सह्याद्री फाउंडेशनचे उपाध्यक्ष हॅलो सविन रेगोंडा यांना विनंती करेन की त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. प्रणव. गणपती बाप्पा बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय श्रीराम. खरोखर खूप बरं वाटलं. प्रभू श्री रामाचं नाव घेऊन यांनी आपल्या मॅचची सुरुवात केली आहे आणि आता या सुंदर मॅचला पोलिसांचा 12वा प्लेयर प्लीज स्टेजवर या. पोलिसांचा 12वा प्लेयर प्लीज स्टेजवर पाठवा. स्क्रीनच्या बाजूला बालविकास मंडळाचे जे आपले व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी हात वरती करा. डगआउटच्या इकडे कोण आहे आपलं बालविकास मंडळाचा व्हॉलेंटियर? डगआउटच्या इकडे करण पाटील. गेटच्या बाजूला किरण पाटील. मॅट वरती कोण आहे का? बास्केटबॉल कोर्टच्या इकडे सुमित. अयोध्या लेजंड्स यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. त्याचप्रमाणे पोलीस या संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आव्हान दिले. पोलीस या संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झाले. वरळीचा विराट कोहली, आकाश मेडेकर आणि सलमान दोघही धडाकेबाज असे फलंदाज ओपनिंगला उतरलेत. पोलीस म्हणजेच उर्फ स्वच्छिंद्र लाड प्यारो यांचा संघ मालक स्वतः स्वच्छिंद्र लाड डग आउट मध्ये बसले आहेत. हॅलो. पोलिसांचा 12वा प्लेयर अजून आले नाहीये, तोपर्यंत मॅच स्टार्ट करणार नाही. पोलिसन्स कृपया 12वा प्लेयर पाठवा इकडे. अंपायर 1 मिनिट फक्त. पोलिसन्स आकाश 12th मॅन. Sir, let's play. अरे आधा आदमी भेजा है, जल्दी आओ. पोलिसांचा 11:30वा खेळाडू इथे आलाय. त्याला देखील सन्मान दिला जातोय. त्याचप्रमाणे स्ट्राईकवर असणार आहे सलमान. गोलंदाजी मार्फत आपण बघतोय शुभम. पहिल्या मॅच पासून या शुभमनी उत्कृष्ट गोलंदाजी केली, उत्कृष्ट फलंदाजी केली. एक सुंदर अष्टपैलू खेळाडू. मात्र स्ट्राईकवर असणारा एक धडाकेबाज फलंदाज सलमान. याच खेळाडूने रब्बर क्रिकेट मध्ये आपलं नाव गाजवलेलं, वरळीचं नाव गाजवलेलं. मात्र आज पोलीस या संघात खेळताना आपल्याला दिसतोय सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर सामना करतील सलमान. गोलंदाज शुभम. पहिला चेंडू सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये खेळलाय. बॉलचा पिछा करतायत, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव घेऊन पूर्ण. दुसरा धावेचा देखील सहजरित्या प्रयत्न पूर्ण. समोर दोन्ही बलाढ्य संघ पोलिस विरुद्ध
करायची मॅच. आपण बघताय साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2025. आता मात्र सुरेख चेंडू कमबॅक शुभम यांच्या मार्फत. अतिशय वेगवान गतीचा चेंडू होता. सुंदर यष्टीरक्षण सचिन उर्फ वट्टीन यांच्याकडनं. वट्टीन एक 52 चाळीतला एक उभरता सितारा, एक खतरनाक खेळाडू. आता मात्र सुंदर फटका. परत एकदा सेम कॉपी पेस्ट शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारलाय. परत एकदा 2 धाव सहजरित्या धावून पूर्ण करतायत. 3 चेंडू मध्ये आता मात्र धावा झाल्यात त्या 4. खरोखर एक तेरी तो दुजी मेरी. सलमान देखील तितकाच सुंदर फलंदाज आहे. त्याला देखील माहिती आहे पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि याच षटकात मी सुंदर धावसंख्या धावफलकावर लगावणार आहे. तितकाच धावा रोखण्याचं काम शुभमचं आहे. शुभम देखील उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. 1 डॉट तर दुसरा सुंदर फटका. सुंदर फटका समोरच्या दिशेने सीमा रेषा पार. षटकार डीजे. अतिशय त्याचप्रमाणे आता मात्र कव्हर्सच्या डोक्यावर सुंदर फटका. सीमारेषा पार आर पार चौकार. डीजे. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. धावा झाल्या 14. सुंदर धावफलक पुढे सरसावतंय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा. आता मात्र सुंदर चेंडू. सन्मान दिलाय सलमान यांनी. सर्व प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी आहे. जो कोणी एका हाताने 6 ची कॅच पकडेल त्याला स्वर्गीय सुदर्शन रेगुंटा यांच्या स्मरणार्थ 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. बाहेर 6च्या बाहेर एका हाताने जो कोणी प्रेक्षक कॅच पकडेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. एका षटकाखेरीस धावा झाल्यात त्या मात्र 14. बिनगडी बाद. चला थोडीशी घाई करायची आहे. गोलंदाज निखिल दुसरं षटक हाताळताना आपल्याला मैदानात दिसतोय. निखिल यांनी देखील सुरेख कामगिरी केली आहे. तब्बल 3 मॅचेस जिंकून ह्यांचा संघ आज उपांत्य फेरीत दाखल झालाय. साहेब सह्याद्री फाउंडेशन तर्फे सर्व खेळाडूंना नवीन जर्सी दिली गेली आहे. जो कोणी संघ उपांत्य फेरीत दाखल होईल त्या संघाला पूर्णतः गणवेश साहेब सह्याद्री फाउंडेशन तर्फे दिला जाणार आहे. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. मात्र थोडासा ताळमेळ चुकलाय आणि आकाश यांना एक मोठा जीवदान. खरोखर मोठा मासा गळाला लागलेला. मात्र मासा पकडता काही आला नाही वट्टीन यांना आणि वट्टीन यांच्या हातातून एक मोठा चान्स मिस झालाय. खरोखर या विकेटचं महत्व आता तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. कारण वरळीतील एक नामांकित फलंदाज आंखों में अंगारे विराट कोहली यांचा एक मोठा फॅन आकाश मेडेकर, मॅन फ्रॉम वर्ली. आज खेळाडू त्यांनी महापौर चषकात एक सुंदर बाई जिंकलेली मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात. आता मात्र सुरेख फटका. मात्र फटका तितकासा सुंदर नव्हता.
बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल झालाय. धावा मात्र मिळतील एक. एकेरी धावेच्या स्वरूपात धाव संख्या झाली आहे 15. सर्व प्रेक्षकांना आनंदाची बातमी आहे. जो कोणी षटकाराच्या बाहेर कॅच पकडेल त्याला स्वर्गीय सुदर्शन रेगुंटा यांच्या स्मरणार्थ 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र कॅच एका हातात पकडायची आहे. आता मात्र फटका फसलाय. हवे चेंडू आणि दुसऱ्या अटेम्प्टला ही कॅच पकडली आहे. खरोखर एक मोठा गडी बाद झालाय. अयोध्या लेजंड हा या विकेटचं महत्व माहिती आहे. उत्कृष्ट झेल पहिल्या अटेम्प्ट मध्ये चुकलेले मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच पकडलाय आणि आपल्या कर्णधाराची शाबासकी पाठीवर मिळवली आहे. खरोखर हा झेल तितकासा पोलिसन्स आपला नेक्स्ट बॅट्समॅन 45 सेकंड्स मध्ये आला पाहिजे. आता टाइम आउट करण्यात येणार. अंपायर्स प्लीज फक्त नोट करायचं 45 सेकंड्स मध्ये आले पाहिजे. आता मात्र नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. हा देखील वरळीचा एक धडाकेबाज फलंदाज आहे. रुपेश उर्फ दादू. आता मात्र फलंदाजी मार्फत आपण बघतोय दादू उर्फ रुपेश. सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला चेंडू. दादू यांचं खातं उघडलंय 1 या स्वरूपात धाव संख्या जाते आता मात्र 16. रन मात्र थांबलेत. सुंदर गोलंदाजी करतोय निखिल. धावा रोखून धरल्यात. एक गडी बाद देखील केलाय. मोठा झटका मिळालाय पोलिसांना. आता मात्र स्ट्राईक वर आहे सलमान. सुरेख चेंडू तितका सुरेख सन्मान दिलाय सलमान याने. एकेरी धावाच्या स्वरूपात धाव संख्येत भर पडते. धावा झाल्यात आता मात्र 17. सलमान जोपर्यंत विकेट वर आहे तोपर्यंत षटकार चौकाराची आतीची बाजी सुरू असणार आहे. मात्र थोडीशी वाट बघा. दोन्ही संघ वरळी विधानसभेतील. एक संघ पोलिसांस, एक संघ अयोध्या लेजंड्स. आता मात्र बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. वटीन यांच्या हाताखालून हा बॉल निसटतोय. 2 षटका अखेरीस धावा झाल्यात 18. अवघ्या 4 धावा खर्च केल्यात निखिल यांनी. डीजे दादू. टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार षटकार.
24 पहिल्याच बॉलवर सुंदर समाचार घेतलाय राहुल यांचा आणि आता मात्र त्रिफळाची गडी गार केलाय. तू जर मला षटकार मारते तर मी तुला दाखल झालाय. अक्षय कीर्तने खिडक्या नावाने फेमस असणारा हा फलंदाज, अंडरआर्म क्रिकेट मध्ये अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू आज ओव्हरआर्म क्रिकेट मध्ये उतरलाय. पोलीस या संघाचं प्रतिनिधित्व करताना मैदानात दिसतोय. खरोखर हा देखील खेळाडू एक उत्कृष्ट फलंदाज आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, फटका सुरेख आणि सीमा रेषा पार षटकार. अयोध्या वॉरियर्स या गोलंदाजाचा उत्कृष्ट समाचार घेतलाय राहुल यांनी. त्या गोष्टीवर विचार करण्यात काही अर्थ नाहीये. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय, फटका हवेत. नो मॅन लँड्स मध्ये एक धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्येत भर. आता मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते ती 31 या धाव संख्येवर. तिसरं षटक सुरू आहे. बरोबर झेल घेतलेला उत्कृष्ट, मात्र लाईन चेक झाली नव्हती. स्ट्राइक पर परत एकदा आपण बघतोय सलमान, एक सेट फलंदाज. अक्षय कीर्तनेची सलमान यांना सुरेख अशी साथ. मैदानात पाऊस रनांचा पडतोय. धाव संख्या झाली 31. आता मात्र खोलवर टप्प्याचा सुरेख चेंडू खोदून काढलाय सलमान यांच्या बॅट मधनं. एक धाव घेण्यात यशस्वी. धावा झाल्यात त्या मात्र 32. बरोबर सुंदर मॅच सुरू आहे. दोन्ही संघ तितकेचे साजेसे आहेत. आज आमना सामना उपांत्य फेरीत पोलिसांस विरुद्ध अयोध्या लिजंड. आखूड टप्प्याचा चेंडू आता मात्र सलमान यांनी थांबवलाय. लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका फसलेला, मात्र निर्धाव चेंडू. DRS फक्त 55 अलाउड आहे सलमान. कृपया डगआउट मध्ये कोणी सांगायचं नाहीये. खेळाडू आणि फलंदाज बघून घेतील. कृपया थोडस सहकार्य करा, कारण आपलीच टूर्नामेंट आहे. आपण बघताय साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2025. 3 षटकाखेरीस धावा झाल्यात 32. 2 मोठे गडी बाद. आता मात्र शेवटचे 6 चेंडू बाकी. हाणामारीचं षटक.
षटक घेऊन आलाय संतोष. हा देखील एक जुना चांगला गोलंदाज. आणि स्ट्राइक वर असणार आहे सलमान. आता शेवटचं षटक सुरू होणार आहे. हाणामारीचं षटक सुरू होणार आहे. स्ट्राइक वर आहे सलमान. गोलंदाजी मार्फत संतोष सज्ज. पहिला चेंडू उंच भिरकावून दिलाय सीमा. ओ सुंदर कॅच. खरंच कॅच पकडली. या डायलॉगचे पेटन असणारा लवेश मेहरा. यानंतरचा होणारा सामना दुसरा सेमीफायनलचा सामना रहिवासी सेवा मित्र मंडळ विरुद्ध बीडीडीचा नंबर 7. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मंचावर यायचंय. 786 नंबरची जर्सी धारण करणारा लवेश मेहरा आज फलंदाजी मार्फत आपण बघतोय. सुंदर फटका सीमा रेषा पार षटकार. सुंदर चेंडू आणि त्रिफळाची सुंदर यॉर्कर. संतोष यांनी उत्कृष्ट चेंडू टाकून शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. जर कोणत्याही प्रेक्षकांनी एक हाती जर कॅच पकडली तर स्वर्गीय सुदर्शन रेगुंडा यांच्या स्मरणार्थ 101 रुपये दिला जाणार आहे. पण बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडायची याची नोंद घ्यायची आहे. आता मात्र नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. टावल्या फलंदाज बीट सुंदर व्हेरिएशन संतोष यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतंय. खरोखर फिरकीचा जादूगार संतोष याला का म्हणतात ते आज या मैदानात त्यांनी दाखवून दिलंय. चौथ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. सुरेख प्रदर्शन सुरेख गोलंदाजी संतोष यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळते. आता मात्र सुरेख फटका मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल होतोय. शेवटचा चेंडू धाव संख्या आता मात्र स्थिरावली आहे. 39 धावा धाव फलकावर आहेत. समोर एक बलाढ्य संघ आहे अयोध्या लेजंड्स. हा संघ 3 मॅच 40च्या वरती टार्गेट करून जिंकत आलाय. मात्र आता शेवटचा चेंडू धाव संख्या झाल्यात 39.
39. सुंदर फटका सीमा रेषा पार. 45 धावा धावफलकावर लगावल्यात आणि 46 धावांचं आव्हान अयोध्या लेजंड्स या संघाला दिलंय. हॅलो. चला डीजे प्रशांत वांगणकर यांना विनंती करेन की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचंय. तसेच सौ घाडीगावकर या सुद्धा उपशाखा प्रमुख उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी साहेब फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो. तसेच उपशाखा संघटिका सौ घाडीगावकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील निलेश राऊत. नवयुवक संघाचे या ठिकाणी शाखा समन्वय आपला शाखा समन्वयक आमचे मित्र संतोष जाधव एव्हरग्रीन संतोष जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेब सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने त्यांचे हार्दिक 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 स्वागत. पंचांनी कृपया मी सामना चालू संतोष करावा. कांबळे यांना विनंती करीन संतोष कांबळे यांना विनंती करीन व्यासपीठावर संतोष कांबळे. रहिवासी विकास मंडळ संतोष जाधव यांचं स्वागत करतील संतोष कांबळे पुष्पगुच्छ देऊन. थोड्याच वेळात या ठिकाणी एक सेलिब्रेशन मॅच होणार आहे. या मॅच मध्ये आपल्या विभागाचे आमदार महाराष्ट्राचं युवा नेतृत्व शिवसेना नेते युवा सेना प्रमुख सन्माननीय श्री आदित्यजी ठाकरे या ठिकाणी खेळणार आहेत. याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. नवयुवक संघाचे कर्णधार प्लीज स्टेजवर या. समोरचा कर्णधार तयार आहे. कपिलच्या प्रत्येक सिक्स साठी भास्कर दासरी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक घोषित करण्यात येत आहे. कपिलच्या प्रत्येक षटकारासाठी हॅलो
मात्र सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रथम षटक हाताळताना आपण बघतोय रिषभ जैन. पहिला चेंडू आणि सुंदर 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 अति सुंदर सीमा रेषा पार षटक. समाचार घेतलाय रिषभ जैन. पहिल्याच बॉलवर कमाई देखील झाली आहे कपिल यांची 100 रुपयाची. आता मात्र फक्त 39 रन्स. परत एकदा सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये खेळलाय. चौकार सीमा रेषा पार चौकार. पहिल्याच 2 चेंडूवर खणखणीत स्वागत केलंय रिषभ जैन यांचं. पहिला षटकार, दुसरा चौकार. आता मात्र समीकरण स्पष्ट आहे. 2 चेंडू मध्ये 10 धावा. कपिल मला वाटतं तिसरा चेंडू. कपिल सज्ज गोलंदाजी मार्फत रिषभ जैन. मोठा फटका, हा देखील सुंदर फटका. सीमा रेषा पार षटकार. भास्कर दासरी तुम्हाला मंचावर येण्याची विनंती करतोय, कारण नोटा काढून ठेवा. कपिल आता खणखणीत फटके मारतोय. कपिल फायर आहे, फ्लावर नाही. परत एकदा सुरेख चेंडू. आता मात्र सुंदर खेळलाय. स्ट्राइक चेंज झाली आहे. धाव संख्या झाली आहे ती मात्र 17. 4 चेंडू अखेरीस पहिल्याच ओव्हर मध्ये मोठी धाव संख्या लगावली आहे. 17 धावा धाव फलकावर लगावल्या आहेत. आता मात्र स्ट्राइक वर आलाय निखिल. परत एकदा सुरेख फटका. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. एक धाव घेऊन स्ट्राइक चेंज झाले. परत एकदा लास्टचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राइक वर आलाय कपिल. खरोखर उत्कृष्ट फटकेबाजी मैदानात सुरू आहे. सेमी फायनलची मॅच काय असते हे दोन्ही संघ आज दाखवून देत आहेत. मात्र कपिल मैदानात रनांचा पाऊस पाडतोय. आता मात्र परत एकदा कपिल स्ट्राइक वर आलाय शेवटचा चेंडू खेळायला. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. एका षटका अखेरीस धावा झाल्यात मात्र 19. बिनगडी बाद डीजे.
तितका सुरेख भिरकावून दिलाय लेग साइडच्या दिशेने. सलमान येतोय बॉल जवळ आणि सुंदर क्षेत्ररक्षण. एकेरी धावेच्या स्वरूपात धाव संख्या जाऊन पोहोचते ती मात्र 20. खरोखर सेन्सेबल क्रिकेट. चांगल्या बॉलचा सुंदर सन्मान करतायत कपिल आणि निखिल. आता मात्र कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने खेळलाय. एक धाव धावून पूर्ण. चांगल्या गोलंदाजाला सिंगल डबलने सुरुवात केली आहे. परत एकदा स्ट्राईक वर असणार आहे निखिल. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू अखेरीस धावा झाल्यात 21. आखुटप्याचा चेंडू. सुंदर चेंडू. उसळी घेणारा चेंडू. खरोखर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत. आपल्या कर्णधारांनी दाखवलेल्या विश्वासावर पात्र ठरतायत ओमकार उर्फ वाव. खरोखर वाव बोलण्यासारखीच गोलंदाजी करतोय ओमकार. आपल्या संघाला कमबॅक करून देताना मैदानात दिसतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू हा आपल्या संघाला विजयाकडे नेतोय. परत एकदा सुरेख चेंडू. गती परिवर्तन बघायला मिळालं. गिरकी घेणारा हा चेंडू. फलंदाज बीट होतोय वारंवार. दुसऱ्या षटकातला एक शेवटचा चेंडू बाकी आहे. मात्र धावा थांबले. धावा आहेत 21. आता थोडस मॅचचं प्रेशर फलंदाजाच्या चेहऱ्यावर दिसतंय. मात्र नॉन स्ट्राईकला उभा आहे कपिल. वैयक्तिक 19 या धाव संख्येवर खेळतोय कपिल. त्याचप्रमाणे निखिल देखील सुंदर साथ देतोय. मात्र 2 निर्धाव चेंडू. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा झाल्या त्या मात्र 21. चला मॅचला सुरुवात करायची आहे. टाइम लिमिट असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आता मात्र शेवटचा चेंडू. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 22. अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. ओमकार यांनी सुंदर गोलंदाजी केली. जर ओमकार यांची गोलंदाजी आवडली असेल तर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी आपल्या संघाला नामांकित गोलंदाज. टेनिस क्रिकेट मधला एक सुंदर गोलंदाज परेश बलंत्रा. सुंदर फटका. हलक्या हाताने खेळलाय. मात्र फटक्यामध्ये दम आहे. सीमा रेषा पार.
कपिल यांनी वैयक्तिक 300 रुपये कमवलेत. भास्कर दासरी यांच्याकडनं कपिल यांच्यासाठी 300 रुपये आलेत. सुंदर फटका, परत एकदा मोठा फटका आणि सुंदर झेल सलमान यांच्या मार्फत. खरोखर परेश वलेत्राचा करतायत. चला मॅच सुरू करायची आहे. फलंदाज नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय प्रणव. संघनायक प्रणव, टीमचा कॅप्टन कुल. धावा झाल्यात आता मात्र 28-10 चेंडू मध्ये. चेंडू मध्ये 18 धावांचं लक्ष अजून देखील पार करायचंय. एक मोठा गडी तंबूच्या दिशेने परतलाय. परेश वलेत्रा सामना करतील प्रणव. फटका फसलाय मात्र नो मॅच लँड मध्ये बॉल जाऊन पोहोचतोय. एक धाव घेऊन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खराब थ्रो. मैदानात एक प्रकारचा शांत वातावरणाचा हा अनुभव. आता मात्र 9 चेंडू मध्ये 16 धावांचं लक्ष पार करायचं आहे. 9 चेंडू 16 धावा. क्षेत्ररक्षणात वारंवार परिवर्तन. आता मात्र फटका फसलाय आणि बॉलच्या खाली आहे आकाश मेडेकर. दुसऱ्या अटेम्प्टला कॅच ही पकडली आहे. खरंच परेश मात्र धावा जाऊन पोहोचतायत 30 या धाव संख्येवर. रवी यांना पारितोषिक आलंय. रवी यांचा एक चाहता प्रत्येक षटकाराला 500 रुपये लावलेत. तो मात्र मंचावर येतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय रवी. गोलंदाजी मार्फत परेश वलेत्रा. सुंदर चेंडू, किरकी घेणारा हा चेंडू, निर्धाव चेंडू. धावा झाल्या 30. आता मात्र 7 बॉल मध्ये 16 धावांचं लक्ष पार करायचंय. तिसऱ्या षटकातला एक शेवटचा चेंडू बाकी आहे. काय होणार हा सामना. शेवटचा चेंडू आणि बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 31 या धाव फलकावर. डीजे आता मात्र शेवटचं षटक घेऊन आलाय प्रतीक शर्मा. वरळीचा हा अतिशय वेगवान गतीचा गोलंदाज. नुकताच झालेला ISPL 2 मध्ये याच खेळाडूचं सिलेक्शन झालेलं. मात्र
यांनी ISPL नाकारलं. मात्र वरळीत ही टुर्नामेंट खेळण्यासाठी साहेब चषक 2025 साठी त्यांनी ISPL नाकारलं. बघूया आज आपल्या संघासाठी काय करतोय. वरळीचा जवाहर श्रीनाथ 6 बॉल मध्ये 15 धावांचं लक्ष्य आता मात्र पार करायचं आहे. स्ट्राइक वर आहे निखिल. आता मात्र पहिलाच वेगवान गतीचा चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला लागला. मात्र एक धाव घेण्यात यशस्वी. 5 चेंडू. चेंडू 14 धावांचं लक्ष अजून देखील पार करायचंय. प्रतीक शर्मा गोलंदाजी मार्फत, त्याचप्रमाणे रवी. पहिल्या मॅच मध्ये रवी यांनी उत्कृष्ट फलंदाजी केलेली. रवी यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये लागले. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र रियाज यांच्या हाताखालून बॉल कोंबडी निसटली आहे. डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल झालाय. खरोखर हे चातुर्य म्हणायला लागेल. रियाज यांना माहित होतं जर कलेक्ट केला असता तर दुसऱ्याची देखील धाव झाली असती. मात्र सोडला आणि डिक्लेअर झोन कडे बॉल ट्रॅव्हल झाला. एकेरी धावाच्या स्वरूपात धाव संख्या जाऊन पोहोचते ती मात्र 33. शेवटचं षटक सुरू आहे. 2 षटकाराची मॅच आहे. सुंदर फटका, मात्र फटका फसलाय. रियाज प्रयत्न सुंदर होता, मात्र रात्र झाल्यामुळे रियाज यांना काही बॉल दिसला नाहीये आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. खरोखर रियाजचं कौतुक करावं लागेल. प्रयत्न 100% करतोय. काहीही असू द्या, प्रयत्न मात्र 100% आपल्याला मैदानात बघायला भेटतोय. अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू 12 धावा. जर या बॉलला षटकार लागला तरच ही मॅच कलाटणी घेईल. मात्र या बॉलवर सर्व काही अवलंबून. टप्प्याचा बॉल होता, मात्र रवी यांच्या बॅटची कडा लागून बॉल परत एकदा डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. अजून देखील मित्रांनो मॅच संपली नाहीये. सेमी फायनलची ही मॅच आहे आणि रवी देखील तितकाच मातब्बर फलंदाज आहे. बघूया आपल्या संघाला जिंकवून देतोय काय. रवी साठी प्रत्येक षटकाराला आता प्राइज मात्र वाढली आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक रवी यांच्या प्रत्येक षटकाराला. 2 चेंडू 11 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि हा निर्णायक चेंडू. आता मात्र जर एक्स्ट्रा स्वरूपात बॉल टाकला नाही तर मात्र हा संघ महाअंतिम सामन्यात जाईल. पण हा क्रिकेट आहे मित्रांनो, कधीही काहीही होऊ शकतं. गोलंदाजीची एक चूक मात्र फलंदाजाला माघारी परत आणू शकते. 1 चेंडू 10 धावा. काय होणार हा सामना. पंचांचं अचूक लक्ष. आता मात्र पोलीस संघ विजयी ठरलाय आणि अयोध्या लेजेंड्स या संघाचं खरोखर कौतुक करावं लागेल. खूप सुंदर साथ दिलीत आणि खूप सुंदर लढत दिलीत. मात्र बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि पोलीस या संघाचं अभिनंदन. डीजे